हालेलुया. चला, प्रभूला धन्यवाद असो की देवाने ही सुंदर वेळ दिली तुमच्यामध्ये येण्यासाठी आणि ही योजना आखली की आज देवाचं वचन वाटण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो आहोत. देवाची महान योजना आहे की याद्वारे परमेश्वर तुमच्या जीवनात काही ना काही कार्य करू इच्छितो. हालेलुया. तुम्ही विश्वास ठेवता? जे काही परमेश्वराच्या भावनात आम्हाला भेटतं ते आमच्यासाठी उत्तम आहे. हालेलुया. हालेलुया. तसेच आमचे ख्रिस्तामधील बंधू, तुमचे पाळक, आमचे बंधू मास्टर बबलू पोटिंदे यांचे मी आभार मानतो की त्यांनी हा चान्स दिला की आम्ही इथे यावं आणि देवाची सेवा करावी. हालेलुया. आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद की तुम्ही वचन ऐकण्यासाठी इथं बसले आहात, पोहोचले आहात. हालेलुया. पास्टरांनी मग बोलता बोलता सांगितलं का कोण बळजबरी आले मला माहिती, पण धन्यवाद त्या परमेश्वराची इथपर्यंत. हालेलुया. हालेलुया. आजचा दिवस आमच्या सर्वांसाठी खास आहे, कारण दिवस कोणी बनवला आहे? हालेलुया. आणि या दिवसात आम्ही कसे? हालेलुया. आहे आनंदित? आनंद झळकला पाहिजे की नाही? कुठून? आमच्या मुखावरनं आनंद दिसला पाहिजे, हो की नाही? हो की नाही? इकडे थोडासा दिसतोय मला, इकडे जरा थोडी परिस्थिती अवघड आहे ना, है ना? इकडे चेहऱ्यांवरती भरपूर आनंद आहे, इकडे काय अडचण आहे? हालेलुया. थोडस हसत खेळत रमत गमत आपण देवाचं वचन शिकू. चालेल? चालेल. तुम्हाला बोलायला आवडतं? नक्की बोलणार ना? आपण संपर्क साधू एकमेकांशी, आपण बोलता बोलता देवापर्यंत पोहोचू. हालेलुया. 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 चेहऱ्यात अशी आनंदाने भरलेली पाहिजे. हे मुलं ना, आता इथे जवान मुलं मस्त डान्स करत होते, जेव्हा गाणं चालू तेव्हा नाचत होते. त्यांच्यामध्ये एक उत्स्फूर्त आनंद आहे ना? त्यांची मन आनंदाने भरलेले, कारण ते कोणासमोर नाचताय? कोणाच्या गौरवासाठी नाचताय? हालेलुया. सगळ्यात जास्त ज्याच्याद्वारे आमच्याकडनं महिमा व्हायला पाहिजे ते काय आहे? देवाच्या मंदिरात काय होतं? देवाच्या मंदिरात काय होतं तुम्हाला माहिती का? हेच मी म्हणत होतो. येऊ द्या, बसू द्या सगळ्यांना. सगळे शांत बसतील ना? ओके. देवाच्या मंदिरामध्ये देवाचे गौरव होता की नाही होती? होता ना? होता ना? आमचं शरीर काय आहे? देवाचं मंदिर. आणि या मंदिरातून काय झाले पाहिजे? देवाचे गौरव. तयार आहे सगळे? आमच्या बोलण्यातून, आमच्या चालण्यातून, आमच्या बसण्यातून, आमच्या ऐकण्यातून, आमच्या पाहण्यातून जे काही आम्ही करू यातून देवाचे गौरव झाले पाहिजे. हालेलुया. ज्या मंदिरामध्ये देवाचे गौरव व्हायचे होते त्या मंदिरामध्ये काय होतं? यरूशलेम मध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे? काय होतं तिथं? मंदिरामध्ये बाजारपेठ होती, मंदिरामध्ये देवाणघेवाण होत होती, मंदिरामध्ये अत्याचार चालू होता, मंदिरामध्ये बळजबरीने पैसा घेतला जात होता. बल्कि मंदिर कशासाठी बनवलं होतं? हालेलुया. जिथं आम्ही देवाच्या उपस्थितीत जातो, आम्ही आमच्या देवाशी संपर्क साधतो, आमच्या देवाशी बोलतो, जिथं आमचा समेट होतो, जिथं आम्ही देवाचे गौरव करतो, अशा ठिकाणी काय झालं होतं? बाजारपेठ मांडली होती. माहिती का सगळ्यांना? जेव्हा प्रभू येशू यरूशलेम मध्ये येत होते आणि आल्यानंतर जेव्हा ते यरूशलेमकडे बघता तर तेव्हा ते भविष्यवाणीचे उद्गार बोलता आणि त्यात मंदिराची धूळधाणी ही फार मोठी गोष्ट प्रभूच्या मनामध्ये चालली होती. काय चालू होतं मंदिरामध्ये? बाजारपेठ भरली होती, मंदिरात देवाणघेवाण चालू होती, मंदिरात व्यवहार चालू होते, मंदिरात अत्याचार चालू होते, मंदिरात बळजबरीने पैसा घेतला जात होता. ज्या मंदिरामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन परमेश्वराचे गौरव करायला पाहिजे होते त्या मंदिरामध्ये परमेश्वराच्या विरोधी कार्य चालू होतं. हालेलुया. हालेलुया. माहिती सगळ्यांना? ऐकले तुम्ही लोकांनी? वाव, प्रभूला धन्यवाद. है ना? मी एक शब्द मागापासून बऱ्याच वेळपासून पाळक साहेबांचा पकडत होतो. पाळक साहेबांना आम्ही बऱ्याचदा बोलताना काय बोलता की आमचे प्रिय बंधू, आमचे प्रिय भगिनी, है ना? पाळक साहेब म्हणत होते देवाचे लोक, देवाचे लोक, देवाचे लोक. प्रत्येक 4-5 शब्दानंतर त्यांच्या मुखातून एक शब्द येत होता, देवाचे लोक, देवाचे लोक, देवाचे लोक. देवाचे लोक कोणासारखे? हालेलुया. अच्छा, तुमचा मुलगा कोणासारखा दिसतो? तुम्हाला माहिती कोणासारखा दिसतो? अच्छा, माझा मुलगा कोणासारखा दिसेल? तुमचा मुलगा? आम्ही कोणाचे मुले? देवाचे लोक कसे दिसतात? पाळक साहेब तेच सांगत होते मग. देवाचे लोक देवासारखे दिसतात, देवासारखे वागतात, देवासारखे बोलतात, देवासारखे चालतात. हालेलुया. जसं देवाने आमच्यावर प्रेम केलं तसं आम्ही पण. हालेलुया. आम्ही दिसणाऱ्या लोकांवरती प्रेम करतो, यातून प्रगट होतं का आम्ही ख्रिस्ताची आज्ञा मानतो, जिथं आम्ही देवावरती प्रेम प्रगट करतो. हालेलुया. 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 जशी त्या मंदिरात त्या काळी धुळधाण चालू होती, है ना? मंदिरामध्ये बाजारपेठ भरली होती आणि प्रभूने निश्चयाने त्या बाजारपेठेला उद्ध्वस्त करण्यासाठी प्रभूने निश्चय केला आणि प्रभू गेला
आणि जेवढे बाजारपेठेत कार्य चालू होतं सर्व कार्य काय केलं, सगळे उलट पालट सगळं काढून दिले. जे बंधनात होते त्यांची सुटका केली, जे दुर्व्यवहार चालू होते त्यांना थांबवलं, त्यांच्या हातात कोडा होता. हालेलुया. काय म्हणतात त्याला मराठी? हा, वरंडा. हालेलुया, कोरंडा. ओके, आमच्या चर्च ना हिंदीमध्ये चालतं, थोडं समजून घ्या आम्हाला, है ना. एखादा शब्द इकडे तिकडे झाला तर हा समजून घ्या थोडंसं, है ना. तर त्या कोरंडाने प्रभू काय करत होता, प्रत्येकाला त्या बाजारपेठेमधून जे दुर्व्यवहार करत होते, जे परमेश्वराच्या मंदिराची धुळदाण करत होते, घाण करत होते, तिथं जिथं गौरव व्हायला पाहिजे तिथं बाजारपेठ मांडून फाटून बसले होते, त्यांना प्रभू हाकलत होते. हालेलुया, हालेलुया. प्रभू त्या कार्याद्वारे आजच्या मंदिराची साफसफाई आम्हाला शिकवतो. हालेलुया. आजचं मंदिर कोण आहे, कुठे लिहिलंय, हा कोणत्या वचनात, हा करा बरं पटकन, बायबल आहे सगळ्यांचं. हालेलुया. चला आपण वाचूया कोरिन्थीकरांचं पहिलं पत्र, अध्याय 3 वचन 16. आपण पहिले वचन वाचून घेऊ, है ना, आणि मग त्याच्यावरती बोलू. तुम्ही स्वतः परमेश्वराचे मंदिर आहात आणि परमेश्वराचा आत्मा तुम्हाला वस्ती करतो, हे तुम्हाला माहित नाही का? जर कोणी परमेश्वराच्या मंदिराचा नाश करतो तर परमेश्वर सुद्धा त्या व्यक्तीचा नाश करतील. हालेलुया. परमेश्वराचे मंदिर पवित्र आहे आणि तुम्ही मिळून ते मंदिर आहात. हालेलुया. आम्ही मिळून काय आहोत, परमेश्वराचं मंदिर. हालेलुया. अजून एक वचन आहे 6:19 त्याच पत्रामध्ये, है ना, अध्याय 6 वचन 19. तुमचे शरीर परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि ते तुमच्यामध्ये राहतात, हे तुम्हाला माहित नाही काय? तुम्ही स्वतःचे नाही. हालेलुया. काय म्हणते वचन, की तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे, हे तुम्हाला माहित नाही का? माहिती का तुम्हाला, माहित झालंय का? आम्ही थोड्या वेळासाठी हे म्हणू की ह्या 4 भिंतीच्या पलीकडच्या लोकांना हे नाही माहिती, कारण ते देवाला त्या भिंतीने बांधलेल्या मंदिरामध्ये शोधता. हालेलुया. पण आम्हाला हे माहिती आहे ख्रिस्ताच्या द्वारे, वचनाच्या द्वारे, की आमचं शरीर काय आहे, देवाचं मंदिर. आणि इथं कोण वास करतो, देवाचा आत्मा. हालेलुया, हालेलुया. जर देवाचा आत्मा जिथे वास करतो तिथं आमचा स्वभाव देवाच्या आत्म्यानुसार चालणारा असावा. हालेलुया, हालेलुया. आम्ही ह्याच गोष्टीसाठी जेव्हा आपण चिंतन करतो, बाळासाहेब मग बोलताना सांगत होते बऱ्याचशा गोष्टी, की आम्ही त्या गोष्टी ज्या प्रभूला पाहिजे त्या का करत नाहीये. कारण ह्या मंदिरामध्ये ना ह्या सर्व संसाराच्या चिंता बसल्या, या द्रव्याचा लोभ बसलाय, आम्हाला साठवून ठेवायचंय, आम्हाला कमवायचंय. कशासाठी ते माहित नाही, पण काय आहे, आमचं अमेरिकेचं पावडं नाही, आमचं कोणचं आहे. हालेलुया. काय करतं, फक्त ओढायचं काम. पावड्याने ओढता ओढता आम्ही दुसऱ्याची पाय सुद्धा ओढून घेतली की नाही. हालेलुया. अहो घेतले ना, आम्ही त्याचेच किडे होतो की नाही, आता नाही ना. हा वा, प्रभूला धन्यवाद. हालेलुया. ह्या मंदिरामध्ये जे दुर्व्यवहार त्या काळी चालू होते, प्रभूने ते सगळे बंद केले. त्याच ख्रिस्ताची उपासना आम्ही करतो, त्याच परमेश्वराची उपासना करतो, जो जगाच्या उत्पत्तीपासून, पाप झाल्यापासून पश्चातापाचा संदेश देत आला. संदेश त्यांच्याद्वारे, त्यांच्या प्रत्येक दासाच्या द्वारे, त्याच्या लोकांच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला पश्चाताप करून परत आणण्याच्या योगे वेळोवेळी त्याच्या लोकांशी बोलत आला. पण लोकांनी काय केलं, त्याचं ऐकलं नाही. संदेश त्यांना मारून टाकलं. जे देवाचं वचन घेऊन त्यांच्यापर्यंत आले त्यांचा त्यांनी घात केला, त्यांचा त्यांनी नाश केला. देवाचा पुत्रही जगात आला, त्यांना असं वाटलं की याला संपवलं, आपलं काम झालं, मग ही द्राक्षाची वारी आमची बोलून त्यांनी काय केलं, त्यालाही मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या मागे जे गूढ रहस्य परमेश्वराने आमच्यासाठी प्रगट केलं होतं ते काही त्यांना कळालं नाही. आणि अशा प्रकारे आमचा ख्रिस्त त्यांच्यावरती विजयी झाला. इथं ते हारले. आणि कलसेकरांच्या पत्रामध्ये 2 अध्याय 14, 15, 16 मध्ये जे काही सांगितलं आहे आपण वाचणार नाही. आपण थोडंसं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, आपण थोडंसं है ना लवकर जाऊ, जेणेकरून पुढे आपल्याला जे वचनातून ऐकायचं ते आपण ऐकू शकू, है ना. तर तिथं आमचा विजय झाला, ख्रिस्त आमचा विजय झाला. आणि आज जे ख्रिस्ताचे अनुयायी आहे, विश्वासू आहे, जे ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे चालता, ते पण काय त्याच्याबरोबर विजयाचे वारस आहे. हालेलुया. आम्ही बंधनात आहो का? नाही, आम्ही स्वतंत्र झालो आहे. आम्ही पूर्वजांच्या सर्व त्या व्यवहारांबरोबर, त्या संगतींबरोबर किंवा चालत आलेल्या रूढी परंपरांतून, व्यवस्थेमधून आम्ही स्वतंत्र झालो आहोत. हालेलुया. कोणी बंधनात आहे का? कोणत्याही नाही. ना व्यक्तीच्या, ना वस्तूच्या, ना परिस्थितीच्या आणि ना दृष्टाच्या कोणत्याही कार्याच्या आम्ही बंधनात नाही. आम्हाला येशू ख्रिस्ताच्या त्या बलिदानाद्वारे, क्रूसाच्या बलिदानाद्वारे, जिथे ख्रिस्ताने विजयी स्वतःला घोषित केलं आणि तो विजयी झाला असं आमचं वचन आम्हाला सांगतं बायबलचं, त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी संपूर्णपणे स्वतंत्र झालो आहोत. हालेलुया. पण अशाच दुनियेमध्ये राहतो ज्या दुनियेमध्ये हे सगळे चुकीचे कार्य चालतात. हे संसार ते आहे जे दृष्टीच्या
चक्राच्या अधीनतेमध्ये आहे, दुष्ट संसार आहे, मेलेला संसार आहे, नष्ट होणारा संसार आहे. है ना, मेलेला त्यांना म्हणता जे जिवंत होते पण मरण पावले. माहिती तुम्हाला ही कथा? हालेलुया. कोणीतरी होता एदेन बागेमध्ये, कोण होतं? आदम आणि प्रभूने त्यांना एक आज्ञा दिली होती. काय? कोणत्या झाडाचं? बऱ्या आणि वाईटाच्या वृक्षाचं फळ, ज्ञान देणाऱ्या वृक्षाचं फळ खाशील तर काय होशील? आता मी दुनियाकडे जर बघितलं तर त्या दिवशी समजा तुम्ही बघा की ते फळ खाणारे काय झाले? मेले होते का आदम हवा? कशाने मेले ते? अरे समजतंय, आत्म्यामध्ये मरण पावले. देवासाठी जे मरण आहे ते कशामध्ये आहे? मग आज देव जेव्हा या सर्व भूमीकडे पाहतो, सगळ्या लोकांकडे पाहतो, तेव्हा देवाला काय दिसतं? काय दिसतं देवाला? हालेलुया. ह्या चार भिंतीचा आत आलेले लोक, ख्रिस्ताच्या बलिदानाच्या द्वारे ज्यांच्यावरती कृपा झाली आहे ते लोक सोडले, तर जेव्हा परमेश्वर बाहेर बघतो ना, त्याला सर्व शरीराने जिवंत लोक आत्म्याने मेलेले दिसतात. हालेलुया. शरीराने जिवंत लोक आत्म्याने मेलेले आहेत. हालेलुया. पण धन्यवाद त्या परमेश्वराचे, त्याची कृपा आमच्यावरती झाली आणि आम्ही पुनर्जीवित झालो. हालेलुया. आमचा नवा जन्म झाला आहे. तुमचा विश्वास आहे? आम्ही एक प्रवचन ऐकलं होतं पार्सल, कदाचित तुमच्याकडे आले असेल. एकदा पैदा होणं म्हणजे एकदा काय होणं? जन्माला येणं, है ना? थोडा फॉल्ट आहे ना. एकदा जन्माला येणं आणि 2 बार मरणं. दुसरी गोष्ट, 2 बार जन्माला येणं, एकदा मरणं किंवा बदलून जाणं. हालेलुया. समजते? आम्ही शरीराने जन्माला आलो एकदा. जर आम्हाला हे जीवन नाही भेटलं जे ख्रिस्तामध्ये आम्हाला आहे, पुनर्जीवन, नवीन जीवन, नवी उत्पत्ती, हे नाही भेटलं तर आम्ही 2 बार मरणार. एकदा शरीराने आणि एकदा नरकामध्ये आत्म्याने. हालेलुया. एकदा जन्मलेला व्यक्ती 2 बार मरणार. आता 2 बार जन्मलेला व्यक्ती जो शरीराने जन्माला आला आणि परत विश्वासाने आत्म्याने जन्माला आला, तो एकदाच मरणार. कशाने? शरीराने. किंवा त्यावेळेस जर प्रभू आले तर तो बदलला जाणार, त्याला मरण नाही. हालेलुया. समजते? या 4 भिंतीच्या आत आलेले कोणते लोक आहेत? हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही सांगाल बाबा कोण लोक हे? एकदा जन्माला आले का 2दा? एकदम भारी. 2दा म्हणजे मारणार कितीदा? कशाने? शरीराने. हालेलुया. आणि समजा जर वेळ आली, आम्ही जगात चिन्ह दिसतोय, अंताचे चिन्ह आमच्या समोर आहे, जगात घडणाऱ्या गोष्टी, मत्ती 24 मध्ये सांगितलेल्या गोष्टी अशा आहे की आम्ही शेवटाच्या शेवटामध्ये येऊन थांबलोय. कशामध्ये? ह्या जगाच्या शेवट जवळ आला आहे आणि या शेवटाच्या शेवटामध्ये आम्ही येऊन थांबलो आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्हाला हे कळतंय की प्रभू येण्याची वेळ जवळ आली आहे. आज जगात घडणाऱ्या चिन्हांच्या द्वारे आम्हाला हे समजतंय की परमेश्वर दारात उभा आहे. फक्त पित्याची तिकून एक आवाज ऐकण्यासाठी, आज्ञा ऐकण्यासाठी तो थांबला आहे की जाय मंडळीला घेऊन ये, पत्नीला घेऊन ये. हालेलुया. समजतंय? फक्त एक आरोग्य ऐकण्यासाठी प्रभू दारात उभा आहे की जशी पित्याची आज्ञा येईल. कारण त्यालाही माहित नाही जाण्याची वेळ कोणची. बायबल म्हणते प्रभूलाही माहित नाही, पण एवढं माहिती आहे का मला मंडळीला घ्यायला जायचं आहे. मंडळीला माहिती प्रभू आम्हाला घ्यायला येणार आहे. कोणालाच नाही माहिती कधी येणार आहे, पण आम्हाला जगात चिन्ह दिसत आहे जे बायबल मध्ये सांगितलेले आहे. त्या चिन्हांच्या द्वारे असं समजतंय की प्रभू आता नक्की दारात उभा असेल, कारण वेळ जवळ आली. आणि जर प्रभू आम्हाला घ्यायला तयार आहे, न्यायला तयार आहे, तर जाणाऱ्यांची तयारी झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे? हालेलुया. प्रभू नेणार कोणला आहे? जे तयार झाले त्यांना, ज्यांच्यामध्ये जो आत्मा वास करते. कोणता आत्मा वास करतो आमच्यामध्ये? देवाचा आत्मा. हालेलुया. आपण वचन ऐकलं, देवाचा आत्मा ज्यांच्यामध्ये वास करतो. आणि रोमकरास पत्र अध्याय 8 वचन 14 वाचा. ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो ते परमेश्वराची लेकरे आहेत. कारण ज्यांना परमेश्वराचा आत्मा चालवितो ते परमेश्वराची लेकरे आहेत. आणि बाप कोणाला घेऊन जातो? मुरारी येतो आणि लेकराला घेऊन जातो. येतो का नाही? है ना? तसा आमचा प्रभू येईल आणि देवाच्या लेकरांना, जी ख्रिस्ताची पत्नी आहे, मंडळी आहे, तिला घेण्यासाठी प्रभू येणार आहे. मग आम्हाला काय गरजेचं आहे? आम्हाला लेकर होणं गरजेचं आहे की नाही? तर आम्ही प्रभू सोबत जाऊ शकतो. आणि लेकर होण्यासाठी वचन म्हणतंय जे देवाच्या आत्म्याने चालतात. कोण? बोलतात नाही, काय? चालतात. काय करते नाही? बघा बघा लई गोष्टी याच्यामध्ये. झोपणारे आहे, खाणारे आहे, जगात वावरणारे आहे,
बोलणारे आहे, इथं बसून ऐकणारे आहे, ज्यांचं शरीर हृदय, काहींचं बाळासाहेब म्हणल्याप्रमाणे मुंबईला आहे, काही शेतीत आहे, काही नोकरीवर आहे, काही पाठीमागे आहे की नाही. जे विचार, कल्पना, भावना, आपलं हृदय या सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वर जो पवित्र आहे, पवित्रता ठेवून परमेश्वराचं भय धरून देवाच्या आत्म्याच्या अगुवाईने चालतात, म्हणजे चालण्याने चालतात, ते देवाचे लेकरं घेण्यासाठी परमेश्वर येतो आहे. आम्हाला आज आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आम्ही देवाचे लेकरं आहोत की नाही. कारण ऐकणारे नाही, बोलणारे नाही, पण चालणारे लेकरे. हालेलुया. समजतंय. मग देवाचा आत्मा वचनाद्वारे, दासांच्या द्वारे, स्वप्नदर्शनांच्या द्वारे, वेगवेगळ्या माध्यमातून देवाचा आत्मा आमच्याशी काय बोलतो हे आम्हाला समजलं पाहिजे, जेणेच्या प्रेरणेने चालणं सोपं जाईल. हालेलुया. हालेलुया. आज परिस्थिती अशी आहे, जसं बाळासाहेबांनी सांगितलं की भरपूर लोक असे होते त्या काळी जे काय करत होते, मंदिराचं काम बंद पडलं आणि पडू द्या, आम्हाला काय करायचंय, ते बंद पडलंय ना, मग आम्ही काहीतरी काम करतो, मग त्याचं बंद पडलं तर आमचं बांधितो, काहीतरी करायचंय ना, मग आमचं घर बांधतो, आमच्यासाठी गाड्या घेतो, आमच्यासाठी आम्ही साठवतो, आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी घेतो, इतकी साठवणूक करतो की आमच्या 10-12 पिढ्या बसून खाल्लं पाहिजे, भले चोरीचं का कमवून आणा ना. बरोबर आहे की नाही. दुसऱ्याला फसून का आणा ना, पण माझ्या लेकरांचं भलं झालं पाहिजे, आहे की नाही. जो पैदा होतो याला त्याची चिंता पडली 25 वर्ष त्याचं लग्न करायचं तेव्हाची. तो 25 वर्ष पुढे जाऊन विचार करतो की माझ्या मुलासाठी प्रॉपर्टी आली पाहिजे, मी दुःखात खाल्लं चालेल पण त्याला सुखाचं खाल्लं पाहिजे. चालतं की नाही. आहे ना जगाची रीत अशी. कसं आहे, कमवा, चोरीचं कमवा, लबाडून कमवा, खोटं बोलून कमवा, काय करायचं ते करा, पण काय करा, येऊ द्या. आमचं पावडं उलटच है ना, बरोबर की नाही. आणि आम्ही इतकीच आठवणूक करायचा प्रयत्न करतो. बायबल ह्या जगातली प्रत्येक गोष्ट संपणार आहे, नष्ट होणार आहे. तुम्ही साठवलेलं धन हे नष्ट होणारं धन आहे. हालेलुया. हे धन आम्ही स्वर्गात घेऊन जाणार नाही. मातीचं भांड जे आमचं शरीर आहे ते पण इथंच राहणार, ते पण मातीतच सामावून जाणार. एक तर त्याला जाळून टाकू द्या, एक तर त्याला पुरून टाकू द्या, त्याला कुत्र्यांनी खाऊ द्या, त्याचा भार होऊ द्या, पण काय होणार आहे, त्याचा नाश इथंच आहे. जाणार काय. हालेलुया. जो देवाकडून आला तो देवाकडे परत जाणार आहे. हालेलुया. पण अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, याच्यासोबत समजून घ्या. फक्त आत्मा जाणार आहे असं नाही, पण ह्यासोबत आम्ही या धर्तीवर जे काही आत्म्याच्या प्रेरणेने कमवलं, किंवा दुसरी गोष्ट अजून एक, नाण्याला 2 बाजू आहे. पहिली बाजू आहे की आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने, देवाच्या आत्म्याने प्रेरणेने जे काही कार्य आम्ही इथं केलं, ते काम, देवाची वार्ता आणि आमचं मंदिर जे साफ करण्यासाठी खास प्रयत्न आम्ही केले, ते त्याच्यामध्ये भरपूर विचार आहे, आनंद आहे ना, भरपूर गोष्टी आहे, त्या भावना आहे, भरपूर गोष्टी आहे त्याच्या तुमच्या कार्याला संलग्न होऊन तुमच्या विचारांमध्ये त्यांनी अद्भुत कार्य केलंय, तुमच्या विश्वासामध्ये बढोतरी आली. पण नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की ह्या धर्तीत असताना आम्ही शरीराच्या द्वारे याच्या उलटी कामं केली. हालेलुया. जाणार आहे तर दोन्ही पण आहे, पहिले हे जातील नंतर हे जातील, पण जाणार आहे दोन्ही पण आहे. ह्याच्या ग ना दोन आहे, पण आपण तिकडे जाणार नाही, पण प्रत्येक आत्म्याला प्रभूच्या समोर एकदा जायचंय. हालेलुया. ह्या धर्तीवर तो काय 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 उलट पुलट करून गेला, त्याच्यामध्ये असणारा हा आत्मा प्रत्येक गोष्टीची साक्ष देवासमोर देईल. काय देईल. मग तो, मी म्हणत नाही तो पवित्र आत्मा साक्ष देईल, मी म्हणत तो मनुष्याला जिवंत राहण्यासाठी जो आत्मा दिलाय तो साक्ष देईल. कारण दृष्टालाही पण ज्याच्यात पवित्र आत्मा नाही, पण जिवंत राहण्यासाठी जो आत्मा श्वासामधून त्याला भेटलाय तो आत्मा प्रभूच्या समोर साक्ष देईल. हालेलुया. यांचाही देईल आणि यांचाही देईल, अर्थात जगातल्यांचाही देईल आणि ख्रिस्तमधल्यांचाही देईल. हिशोब सगळ्यांचा होणार. सब्र रखो, सबका समय आएगा. हालेलुया. हालेलुया. आम्ही कुठे उभे पाहिजे. आत्माने चालणाऱ्या लोकांमध्ये की ह्या दुष्ट संसाराच्या दुष्ट आत्म्याच्या प्रेरणेने चालणाऱ्या लोकांमध्ये. निवड कोणाची आहे. हालेलुया. प्रभूने काय केलं, हे हा पवित्र आत्मा, हा दुष्ट आत्मा. सिलेक्ट. तुम्ही निवडा तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही निवडा तुम्हाला कोणासोबत चालायचंय. स्वातंत्र्य तुमचं आहे, तुमच्या जबरदस्ती नाहीये. कोणी जबरदस्ती आलंय का, उचलून आणलंय कोणला, 4-5 जणांनी कैद करून आणलंय का, हाय का काही. तुमच्या इच्छा व्यतिरिक्त कोणी इथे आलंय का, स्वतःच्या इच्छा व्यतिरिक्त नाही ना असं कोणी. धन्यवाद देवा, सगळे विश्वास भेटले. हालेलुया. तुम्हाला निवड करायची, हे देवाचं आहे हे दृष्टाचं आहे, मला काय निवडायचं निवडा. हे जीवन आणि आशीर्वाद आहे, हे श्राप आणि मरण आहे.
तुम्हाला काय निवडायचंय? हालेलुया. ज्यांनी जीवनाच्या पेत्र जेव्हा पहिल्या प्रवचनात उभं राहून जेव्हा लोकांसमोर आला पवित्र आत्म्याने भरल्यानंतर, तेव्हा तो ज्यांनी जीवनाच्या अधिपतीला काय केलं? आणि चोर आणि लुटारू म्हणणारा बरब्बा ना. हालेलुया. ह्या चोर हा बरब्बा आहे. आणि याच्यासाठी लोकांनी मागणी केली. आजच्या लोकांना हेच पाहिजे. आज पवित्र शास्त्र नकोय लोकांना. आज वाचायची इच्छा नाहीये. आज गुडघ्यावर टेकायची इच्छा नाहीये. लोकांना आज काय पाहिजे? बुक्की टेंगूळ, है ना. हालेलुया. काय पाहिजे? आहे की नाही? बरेच लोक याच्याद्वारे, टीव्हीच्या द्वारे वासनांच्या अधीन झाले. बरेच लोक जे स्वतःचं शरीर देवाचं मंदिर आहे ते पवित्र राहण्यासाठी ज्यांना पवित्र आत्मा दिला गेला, ते लोक त्या पवित्र आत्म्याला शांत बसवतात आणि याच्यामध्ये मिळणाऱ्या आत्म्याला जागृत करतात आणि वासनांचे बळी होतात, ज्याच्याद्वारे परमेश्वराला खिन्न केलं जातं, देवाच्या आत्म्याला दुःखी केलं जातं. बऱ्याचदा तो आमच्यात असूनही काही करत नाहीये, कारण आम्ही त्याला काही करू देत नाहीये. आम्ही त्याचं कार्य थांबवलंय. तो कार्य करतो याच्याद्वारे. याच्यात जे लिहिलंय ते तुम्ही वाचाल तर पवित्र आत्मा तुमच्यामध्ये व्हायला सुरुवात होईल. मग तुम्ही जाल तर यशस्वी व्हाल. तुम्ही हात लावाल ते आशीर्वादित होतील. तुम्ही प्रार्थना कराल ते बरे होतील. तुम्ही मेलेल्यावर हात ठेवा ते जिवंत होतील. पण हे मेलं पाहिजे पहिली. ज्याचं हे मेलं त्याची मेलेली जिवंत झाली. हालेलुया. हालेलुया. आणि आजच्या युगामध्ये हीच गोष्ट लोकांमध्ये राहिली नाही. संपूर्ण जगात दुष्टाचं हे चक्र चालू का याच्याद्वारे पडणाऱ्या लोकांची संख्या 90% येऊन ठेवली आज. कारण सगळं काही याच्यात आहे. अशी एक गोष्ट नाही जी दुनियात चालते जी मोबाईल मध्ये नाहीये. त्या बादराने इतकं सुंदर काम केलं. बायबल याच्यात आणून ठेवले. लोक बायबल घरी मोबाईल सांग आहे की नाही गडबड? समजतंय तुम्हाला? याच्यामध्ये बँक याच्यात आहे. आता लायसन याच्यात आलंय. आधार कार्ड याच्यात आहे. थोडे दिवसात रेशन कार्ड सगळे जाळून टाकायला लागतील. ते याच्यात येईल. शिदा घ्यायचंय, दाखव भाऊ नंबर. पंप दाखव भाऊ नंबर. काही दिवसांनी हेच घुसल इथं इड. हालेलुया. समजतंय तुम्हाला? वेळ संपत आली आहे. देवाच्या लोकांनो सावधान, सावधान. पश्चातापाचं हृदय असणं फार गरजेचं आहे. आज आम्ही पश्चातापाच्या द्वारे ख्रिस्ताकडे नाही गेलो तर जिवंत देवाचा आणि आमचा समेट होऊ शकत नाही. होऊ शकत नाही. तुम्ही इथं ऐकणारे बनले, धन्यवाद. चांगली गोष्ट आहे. इब्रिदास तर असं म्हणते काय ऐकल्याने काय करतो? विश्वास वाढतो. ऐकणं चांगली गोष्ट आहे. आमच्यासारखे येडे इथे येऊन बोलणं चांगली गोष्ट आहे. पण चालणारे किती आहे हा फार महत्वाचा विषय. जर चालणारे नाही बनलो तर बोलणारे आणि ऐकणारे याच्या अधीन आहे. जर आम्ही चालणारे नाही बनलो तेव्हा काळजी घ्या. काळाची पूर्णता होण्यापर आहे. वचन म्हणतंय पूर्णता झाली आहे आणि देवाची वेळ जवळ. आम्हाला गरज आहे हे काटेरी कुंपण जमिनीतून उखडून फेकायची. छाटू नका. पश्चाताप करा. पण पश्चाताप कसा पाहिजे की परत आम्ही त्या पापात पडलो नाही पाहिजे. हालेलुया. नाही तर मग काय, आज आम्ही मन फिरवलं, आज पश्चाताप केला, प्रभू आजपासून व्यभिचार बंद. आम्ही म्हटलं प्रभू झाले तेवढ्याला माफ कर. धन्यवाद की तू आमच्यासाठी बलिदान दिलंय. आणि प्रभू आता जे आमच्याकडून चुकलं विनंती प्रभू माफ कर. आमच्या प्रार्थना अशा कधीच नाहीये की प्रभू हे परत होणार नाही यासाठी आम्हाला सहकार्य कर. गरज त्याची. किती बार आम्ही रडत बसणार प्रभूकडे? किती बार एकच पापासाठी गिडगिडत बसणार? किती बार डोकं फोडणार त्याच्या पुढे? तोय कंटाळला त्याच पापाला राहू माफ करू कंटाळला की नाही? तेच आज आई मिली, उद्या बाप मेला, परवा हा मेला, परवा तो मेला. झालं काय? सगळ्या गोष्टींमधून पापच उत्पन्न झालं. फायदा काय झाला? ह्या रविवारी एवढं भारी वचन ऐकलं. वा वा वा. कोणी सांगितलं माहित नाही, पण भारी होतं. भारी म्हणजे काय होतं? भारीच्या मागे काय होतं सांगा मला. मला कळलं जरा भारी म्हणजे काय होतं. बाळासाहेबांनी इतकं भारी प्रवचन केलं. विचारलं काय होतं? नाही माहिती, पण एवढं भारी होतं. काय होतं माहिती? इतकं भारी वाटत होतं. कशाला? कान आमचे तृप्त झाले बाळासाहेबांचं वचन ऐकून. पण जेव्हा कोणी विचारलं तर ऐकलंय काय माहितीच नाही. मग ज्याने ऐकलं तो काय झाला? विसरून गेला. त्याच्यामध्ये घुसलंच नाही. ते या जमिनीत रोवलं गेलंच नाही. ते रोवायच्या आधी त्याला अंकुर फुटायच्या आधी दृष्ट आला. हालेलुया. पण वचन बाकी एक नंबर होतं. काय वाटतं तुम्हाला? होतं का नाही? किती गागून सांगत होते का नाही? घसा कोरडा होते संध्याकाळी. काय गोळी खातील ती. पण तुम्ही बाकी काम तृप्त झाले पाहिजे. वचन म्हणतंय फक्त ऐकू नका, फक्त बोलू नका. काय करा? हालेलुया. ऐकून विसरणारे नको,
बोलू नाही विसरणारे नको. या दोन्ही गोष्टी करून आम्ही कसे पाहिजे. हालेलुया. कळतंय. आज हीच गोष्ट उलटी झाली. बऱ्याच लोकांना इतकं ज्ञान आहे, अरे बापरे, बायबलमध्ये पीएचडी झाली लोकांची, शास्त्रज्ञ झाले बायबलमध्ये लोक, शास्त्रज्ञ. पण विचारलं का तू काय केलं त्याच्यामधून, तू काय शिकला तुझ्या जीवनासाठी. आम्ही लोकांना लुटायचं ठरवलं, आम्ही लुटणारच, आम्ही ज्ञान वाटणार, पण आम्ही लुटायचं काम सोडणार. हालेलुया. पीएचडी झालेले लोक हो, पीएचडी, पण त्यांना बुद्धिमत्ता नाही की त्याच्या कसं चाललं पाहिजे आम्ही त्याच्यामध्ये. हालेलुया. मत्ती 24 मध्ये याच्यासाठी एक वचन आहे. मत्ती 24 काढा. मत्ती अध्याय 24 वचन 12. दुष्टता वाढेल व त्यामुळे दुष्करांची प्रीती थंडावेल. हालेलुया. काय होईल. दुष्टता वाढेल. प्रीती थंडावायला कारण काय आहे. दुष्टता वाढेल. हालेलुया. दुष्टतेमध्ये काय काय येतं सांगा बरं, तुम्हाला माहितीये काय काय येतं. मी मोजतो बरं का. बोला पटापट. ये बाबा कोणालाच नाही माहिती. लोभ. एक नंबर बक्षीस घेऊन जायचं बरं का. लोभ. उलट बोलणं. चोरी. व्यभिचार. वाव. खून. अरे वा. प्रगती. निंदा. कपट. छळ. वासना. आहे का आमच्यामध्ये हे सगळे. नाहीये. सांगा ना खरं खरं राव. ते मायश नाही खरं बोलले तरी चाललंय, पण ऊपरवाला सब देख रहा है. देखना सबका समय आएगा और हिसाब किताब पूरा क्लियर किया जाएगा. हालेलुया. सावधान. मला सांगू नका. तुमच्यात काय असेल तरी तुमच्यापाशी ठेवा, पण नक्की प्रार्थनेमध्ये तुमच्या बापाला सांगा. समजतंय. नक्की देवाशी बोला की प्रभू खरंच आमच्यामध्ये. आम्ही टीव्हीवर काय पाहतो माहिती का. माय नवरीची दुसरी बायको आहे का नाही. सिरियल आहे का नाही. ह्या इकडे जास्त प्रभाव आहे पार्टीचा. इकडे व्हॉट्सअप, फेसबुक, इकडे टीव्ही जास्त संबंध नाही. इकडे टीव्ही, इकडे मोबाईल, हे खुर्चीवर, हे बेडवर. हालेलुया. आहे की नाही. आहे की नाही. तुम्ही भले सारे जमून या टीव्ही तरी मग मागायचं. आणि तुम्ही बाकीच्या मोबाईल हात लावायचा. परफेक्ट कार्यक्रम आहे. समजतंय. कुठेतरी काहीतरी गडबड आहे ना. मान्य आहे. माझ्या नवरीची दुसरी बायको झाली, मीच पुरेशी असं तुम्ही म्हटलं पाहिजे, म्हणून तुम्ही ते नका पाहू. नाही तर तुम्हीच मला या घेऊन दुसरी. चालेल का असं. हसी मजाक आहे. असं बायबल आम्हाला काही शिकवत नाही. त्याच्यामुळे सावधान. चुकीचं काही पाहू नका, चुकीचं काही ऐकू नका, म्हणजे चुकीचं काही आचरणात येणार. हालेलुया. त्याच्यामुळे तुम्ही पाहणं पाप नाहीये, पण त्याच्यातून लई गोष्टी घेतल्या जातात, ते पाप आहे. हालेलुया. मोबाईल चांगल्या गोष्टीसाठी पण वापरला जाऊ शकतो. समजतंय. पण याच्यामध्ये सगळ्यात जास्त वापर कशाचा आहे. सगळे चिडबिचक. रात्र 2-2 वाजेपर्यंत त्याला झोप येत नाही. आणि म्हण फक्त अर्धा तास प्रार्थनेला बस. नाही तिसऱ्या मिनिटाला झोपला तर काय आहे का सगळं. अजून एक गोष्ट सांगू. अचंबित करणारी गोष्ट आहे. अचंबित करणारी गोष्ट. हे जवान तर यांचा सिजनेबल कार्यक्रम आहे मोबाईल म्हणजे. कारण ना हे पैदा झाले आणि मोबाईलची निर्मिती झाली. त्याच्यामुळं यांच्यापर्यंत मोबाईल आहे हे आम्हाला मान्य आहे. पण जे पैदा होऊन आज वृद्ध झाले त्यांच्या काळात हे काहीच नव्हतं, त्यांनी ऍक्सेप्ट केलं याला. इतकी भयानक परिस्थिती आहे आज. असं म्हणजे हसायची गोष्ट नाही, पण समजा आज काही माझ्या रिलेशन मध्ये किंवा गावामध्ये असे काही लोक आहे म्हातारे, पूर्वी पेपर घेऊन बसायचे चहाच्या टपरीवरती, आता मोबाईल घेऊन बसते. म्हातारे नाव करण्याचा विषय सोडा. आजकालचे म्हातारे मोबाईल मध्ये व्यस्त आहे, त्यांना काम नाही, घरून कोणी काही सांगत नाही, चहा पुरते रोज 100 देतात. इतकी भयानक परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो. जवान याच्यात पडला आहे कारण त्याच्या पैदाशी हे पैदा झाले, पण म्हातारे सुद्धा कमी नाही त्यांच्या पुढे. आज इतकी भयान जगाची परिस्थिती झाली, इतकी भयान. आनंद होतो जेव्हा म्हातारी माणसं सुद्धा आता चर्चमध्ये पाहायला भेटत. कारण ही गोष्ट जी सांगितली ना मत्ती 24:12, हे जवान तर आता पैदा झाले ख्रिस्तामध्ये. मी ख्रिस्ताची दुसऱ्या जन्माची गोष्ट बोलतोय, पण यांनी लई दिवसापूर्वी ऐकलं होतं आणि यांची प्रीतीना नक्की थंडावली. आज जगात प्रेम नाही उरलं. त्यांच्या नादी लागून हे पण त्यांचंच अनुसरण करत आहे. आज प्रेम नाही राहिलं जगामध्ये. आज प्रत्येकाला फक्त कमवायचंय कसंही पण. दोनच धनी, दोनच ईश्वर आहे. एक सच्चा परमेश्वर जो खरा आहे आणि दुसरा धन नामक ईश्वर जो खोटा आहे, जो नष्ट होणार आहे, पण आमचा देव सदाही जिवंत आहे. आणि आम्ही कोणाची पूजा करते म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ही गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये लोभ आहे, लालच आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये घेणं आहे, पैसा आहे. आज तुमच्यामधले काही बंधू भगिनी इथं नाहीये, कुठेही माहिती कधी
आम्ही जशी खऱ्या परमेश्वराची पूजा करतो ते कोणत्या तरी परमेश्वराची पूजा करताय. हालेलुया. समजतंय? 2 कोरिंथियो 4:4 काढा. 2 कोरिंथकरांचं 2 पत्र अध्याय 4:4. 4:4. या जगाच्या अधिपतीने या जगाच्या अधिपतीने कांदेऊन ऐका. विश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहे. विश्वासणाऱ्यांची मने कोणाची? कोणाची? अरे तो बाहेरच्या जगाविषयी नाही बोलत आहे. हे जे 4 भिंतीच्या मध्ये बसले ना यांची बात चालू. विश्वासणाऱ्यांची डोळे मने आंधळी केली आहे. म्हणून सुवार्तेचा प्रकाश जो ख्रिस्ताचे गौरव आणि परमेश्वराची प्रतिमा प्रकट करतो, परमेश्वराची प्रतिमा प्रकट करतो ते पाहू शकत नाही. कोणाला आंधळा केलंय त्याने? हालेलुया. अविश्वासू लोकांचं नाव आहे का? कोण हे लोक? जे ह्याच घराचे बंधू भगिनी आहे आणि ते आज कुठंतरी जाऊन काहीतरी दुसरं काम करताय. कोणी शेतीत रमलंय, कोणी मातीत रमलंय, कोणी न जाणं कशा, कोणी मोबाईल मध्ये, कोणी बायांमध्ये, कोणी कशात रमलंय, पण रमलंय. सगळ्यांच्या मागे एकच कारण आहे, धन. कोणी ह्या परमेश्वराची सेवा करण्यासाठी, त्याला गौरव देण्यासाठी आज इथं आहे. कोणी ह्या धरतीच्या परमेश्वराचे गौरव करण्यासाठी ह्या संसाराच्या तिथे आहे. लक्षात ठेवा, निवड आमची आहे. तुम्हाला इथं येऊन काय शिकवायचंय याच्याबद्दल आमचा बाप नक्की आमच्या दोघांची कॉलर धरेल. पण इथं येण्यासाठी नक्की तुम्हाला विचारणं होईल, तू का आला नाही. समजताय मंडळी? समजताय? आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अंग आहोत आणि अंग तोच बनू शकतो. हा सर, एक व्यक्ती पुढे या पटकन, कोणतरी ये भाऊ, ये. किती भारी दिसतंय ना. विचार समजायचंय, समजून घ्यायचं फक्त. समजा हा एकदम जागता माणूस आहे, याच्या शरीराचे सर्व अंग आता काम करतोय. समजा याला पॅरालिसिस झाला, समजा झालं नाही, समजायसाठी थोडं वाकडा आहे ना एक साईड. पॅरालाइज कसा असतं थोडासा, ऍक्शन है ना. आता हा वाकडा झालाय, बरोबर आहे. समजा बरं का, लय कामाचं आहे, विसरता कामा नाही, आपल्या कामाचं आवड हवी. हा वाकडा झालाय, माणसाला ठेवलं तरी चालेल, नाही म्हणजे सध्या काय दुखायला नको आहे ना. हे हात आणि पाय वाकडा आहे, पण जुडलाय कुठं जडलेला आहे. पण आता मी जर ह्या पॅरालाइज, पाहिजे तुम्हाला पॅरालाइज माणूस काय म्हणतात त्याला, पक्षपात आहे ना. पक्षपाती माणूस बसला तरी तो असं वाकडा राहतो है ना. हात आणि पाय त्याचं काम, पण तो कोणाशी जडलाय? मेंदूकून निघणाऱ्या आज्ञा त्याच्यापर्यंत पोहोचताय का? जिथं कुठेतरी ब्रेकडाऊन झालं तिथे त्या आज्ञा थांबून जातात. ते स्पीड ब्रेकर एवढं मोठं झालं का पुढे काही जाईना जातं. समजतंय? जरूर आहे की तुम्ही ह्या मंडळीचा भाग आहे. जरूर आहे की आज इथं उपस्थित नसणारे जे जगात आहे ते पण ह्या मंडळीचा भाग आहे. पण देवाच्या आत्म्याकडून निघणारा इन्स्ट्रक्शन त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. आज ख्रिस्तामध्ये त्यांना पॅरालिसिस झालाय. काय झालंय? ख्रिस्तामध्ये पॅरालाइज झाले, ख्रिस्तामध्ये पक्षपात झाला. आज त्यांना किती ठोपा, हे प्रीती थंडावेल तेच आहे, त्यांना पॅरालाइज झालाय. त्यांना काहीही करा त्यांच्यावर परिणाम होईना. देवाच्या वचनाचं सुद्धा आता काम परिपूर्णतेत आलंय, पण यांचं हृदय परिवर्तित होईना. हालेलुया, हालेलुया. आज इथं बसलेल्यांमध्ये असं कोणी आहे का जे घमंड धरून बसलंय, त्याच्याकडे गर्व आहे, धनाचा, मनाचा, शक्तीचा, ज्ञानाचा? आहे का कोणी? नाही. असेल तर भाऊ कृपा करून इडच सोडून जा, आज इथंच सोडून जा. नाही तर काही दिवसांनी तुम्ही प्रीती थंडावेल लोकांमध्ये जाऊन जमावाल. हालेलुया, हालेलुया. याच्यासाठी बायबलचं वचन आम्हाला म्हणतं, प्रकाशित वाक्य 2 अध्याय आणि इफिसियुसच्या कलिसियासाठी दिलेला संदेश आहे. 2 अध्याय त्याचं 4थं वचन. परंतु माझ्याजवळ तुमच्या विरुद्ध हे आहे, तुमची जी पहिली प्रीती होती ती तुम्ही सोडली आहे. हालेलुया. प्रभूकडे ह्या कलिसियासाठी एक कुरकुर होती, एक बोलणं होतं. काय? प्रकाशित वाक्यामध्ये 7 कलिसिया दिल्या माहितीये. 7 कलिसिया आज जगातील सगळ्या कलिसियांना प्रमोट करतात, सगळ्यांचं प्रतिनिधित्व होतं आज. आणि ह्या अंती घडणाऱ्या गोष्टींमधली वाचा आहे ही, जगाच्या शेवटामध्ये घडणारी गोष्टींमधली वाचा. आणि हे जे चिन्ह आहे ना, मत्ती 24 मध्ये सांगितलं आम्हाला, प्रकाशित वाक्यात परत घेतलं, तिला प्रीती थंडावली. म्हणतोय प्रीती तुम्ही सोडून दिली. प्रीती म्हणजे काय? प्रीती थोडा अवघड शब्द आहे ना, मराठीचे पण थोडा अवघड आहे, हिंदी घेऊ आपण. प्रेम हे समजायला फार सोपं आहे, जे आपल्याला समजायला ते घ्या. प्रेम काय झालं आज? प्रेम थंडावले.
इफिसियसच्या कलिसियासाठी परमेश्वर म्हणतो की तुम्ही पहिलं जे प्रेम माझ्यावर केलं होतं ना, जिथं पालक साहेब तुम्हाला शिकत होते का तेव्हा तुम्ही काय होते? आशीर्वादित होते. जिकडे हात लावत होते तिकडे काम होत होतं, जिकडे पीडित होते तिकडे उभवत होत होतं, जिकडे प्रार्थना करीत होते तिकडे लोक बरे होत होते, तुम्ही मागत होते ते वरतून तुम्हाला भेटत होतं. पण आज काही गोष्टी थांबल्या आहे, कुठेतरी कमतरता आहे, काहीतरी झालंय मध्ये, काहीतरी गोंधळ. वरचा ऐकणं खालून येऊ ना, समजतंय का? देव म्हणतो तुमच्यात पहिल्यासारखं प्रेम उरलं नाही. पुढचं वचन त्याच्यात काय करायचंय आम्हाला? तुम्ही कसे पतन पावला? हा, शोधा. काय शोधायचंय आम्हाला? आम्ही देवाला नंतर शोधतो. मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्तामध्ये परमेश्वराला शोध. प्रभू म्हणतो ना, पहिले माझ्या धार्मिकतेची आणि माझ्या राज्याची शोध करा, है ना? आमचं हिंदी थोडंसं पण समजा. शोध करा. हे शोधायच्या आधी, धार्मिकता शोधायच्या आधी, राज्य शोधायच्या आधी शोधा की आम्ही कुठून पतन पावलो, आम्ही का ते प्रेम सोडलं जे आम्ही पहिल्यांदा आल्यावरती प्रभूवर केलं होतं, ज्या वासना आम्ही पहिल्यांदा मारला होता त्या का पुनर्जीवित झाल्या परत, का आम्ही परत व्यभिचारात पडलो, का आमचे मन आंधळे झाले, आम्ही विश्वास धरला होता तरी जगाशी आम्ही का परत संपर्कात आलो, का आम्ही त्यागलेल्या गोष्टी परत ऍक्सेप्ट करायला सुरुवात केली. शोधा की आमचं प्रेम कुठे नाहीसे झालं, पतन पावलेली गोष्ट शोधा. हा, नेक्स्ट. याची आठवण कर, पश्चाताप कर. काय कर? पश्चाताप कर. काय कर? बायबल मधलं सगळ्यात महान सुसमाचार कोणता असेल तर हाच आहे. योहानाने सुरुवात केली होती कशापासून? योहान बाप्तिस्मा करणारा काय म्हणत होता? पश्चाताप करा, देवाचं राज्य. ख्रिस्तानी जेव्हा स्वतःच्या कार्याची सुरुवात केली, सुरुवात हीच होती, काय करा? हालेलुया. येशूने जेव्हा प्रचाराची सुरुवात केली, सुरुवात हीच होती, काय करा? पश्चाताप करा, मन फिरवा, परत वळा, देवाकडे या, वेळ संपत आली आहे आणि देवाचं राज्य जवळ आलं आहे. हालेलुया. जे कोणी देवाचे गौरव तिथं जाऊनही करू इच्छितो, सावधान, तिथं जाण्याची तयारी करा. हालेलुया. ह्या जगाशी समेट करण्यापेक्षा देवाच्या समेटामध्ये या. ज्याच्याद्वारे आमचा समेट थांबला आहे ते शोधा आणि ते गोष्टी जीवनातून काढून टाका. ज्याच्याद्वारे आमचा समेट होऊ शकतो तो समेट कशाच्या द्वारे? क्रूसाच्या बलिदानाच्या द्वारे. या परत घुटण्यांवरती, गुडघ्यावरती या. बलिदान आठवा तुम्ही माझ्यासाठी होतं. पश्चाताप करा. तुमचे अश्रू पडले तरी चालतील, तुमचं मन त्या क्रूसाकडे लागू द्या. जाणा की ख्रिस्ताने माझ्यासाठी काय भोगलंय, काय यातना होत्या त्या, काय दुःख होतं ते, काय गरज होती त्याला, का बरं देवाने आमच्यासोबत असं केलं, का आमच्यासाठी क्रूसावर बलिदान केलं, आमचं आम्ही पाहिलं असतं ना, नको का? म्हणा ना कोणीतरी, प्रभू मी लई पाप केलंय ना, मला क्रूसावर टांग, पण मला आहे ना, जमल का असं? कोणी तयारी मारायला? आमच्यासाठी नका हो, तुमच्या स्वतःसाठी मारा, चालेल का? कोणालाही दंड नकोय. आम्हाला काय पाहिजे? क्षमा आणि आशीर्वाद आहे ना, त्याच्यासोबत पाहिजे का? हालेलुया. चर्च सावधान, आमचे मन कुठे लागताय सांभाळा. आम्हाला शरीराने पाप करण्यासाठी फार थोडे चान्स भेटतात, पण आमच्या मनाने पाप करण्यासाठी खूप रस्ते मोकळे. हालेलुया. आणि आज विश्वासू लोकांमध्ये आंधळेपणा आलाय. ह्याच कारणाने देवाने असं नाही म्हणलं का त्याच्या डोळ्याला आंधळेपण आलंय. कशाच आलंय आंधळेपण? मनाचं. 2 कोरिंथी 4:4 वाचलं ना तुम्ही, त्याच्यात काय सांगितलं? विश्वासू लोकांची मने. कशाला आंधळेपण आलंय? नाही दिसत ना भाऊ काही, कोणतं पाप आहे काय, दनादन वासना येऊ दे चालू, काय म्हणते त्याला, चोरी येऊ दे चालू, काही टेन्शन नाही, लबाड येऊ दे, कोणाची निंदा येऊ दे, काय नाही, याला शिवी देऊ नोट, त्याला वाईट बोलून बोट, याची निंदा कर, तुमच्याकडे एवढं येते तुम्ही एवढं सांगा. ते जुन्या जेव्हा आम्ही इकडे राहायचो ना, अशी गोष्ट मी पाहिलेली. 4 बाया जर बसते ना, 4 बाया, अर्धा तासात गावाचा समाचार होतो. नाही होत? बातम्यांमध्ये सुद्धा किती 24 तास लागत आहे त्यांना समाचार घ्यायला. पण इकडं आहे का अशा गोष्टी? आता असतील तर सोडा, माय बहिणींनो सोडा, फार गरज आहे. काय करायचं आम्हाला कोणाची निंदा करून? बरं काय एखाद्याची निंदा थोडी वाजवून सांगितलं, थोडा पगार बिगार येतो का करून? काही लोभ काही येऊन होतं, म्हणजे काही फायदा होत असेल तर करा, होतोय का काही? जर एखाद्या दिवशी शेजारीच्या घरात भांडण झालं ना, नवऱ्याने तिच्या जर कानपडीत मारायला असेल ना, एकच सकाळपर्यंत कमी कमी 5-25 ठिकाणी समाचार जातो का लाई धुतली म्हणत राहते. किती त्या मावशी मांडवलं होतं, खरंय खरंय, किती मारल्या? आकडा सांगायचं रे, गरजच नाही, पती वोकर धुतली म्हणा.
सावधान, या सर्रास चालणाऱ्या मगजमारीच्या गोष्टी आमच्या जीवनात रोज घडताय. आम्ही नवजन्म घेतल्यानंतर पण या गोष्टी घडताय. सावधान. जर असं होत असेल तर स्वतःला सांभाळा. माय बहिणींनो, जी कृपा आमच्यावर झाली आहे, धन्य आहे आम्ही लोक, धन्य की आम्ही न पाहणाऱ्या परमेश्वरावर असा विश्वास ठेवला आणि आम्ही त्याच्या पाचरणामध्ये आज उभे. हे आमच्या कर्माने नाही तर त्याच्या कृपेने. हालेलुया. हे आम्ही कमावलेलं धन नाहीये, ख्रिस्ताने दिलेलं धन आहे. 2 कोरिंथियर 4:7 सांगते आम्हाला, वाचा. या जगाच्या अधिपतीने विश्वासणाऱ्यांची मने आणखी केली. नाही 4:7 तरी आम्हासाठी हा मौल्यवान ठेवा. आम्हासाठी हा मौल्यवान ठेवा. मातीच्या पात्रात घेऊन या मातीचं पात्र कोण आहे? आमचं शरीर. आम्ही कसं बनलो गेलो? आदमाला प्रभूने कसं बनवलं होतं? मातीपासून. हे मातीचं पात्र आहे आमचं. हा, या मातीच्या पात्र्यात ठेवला गेला हे दाखविण्यासाठी की अपार सामर्थ्य आमचे स्वतःचे नसून परमेश्वराकडून आहे. अपार सामर्थ्य कोणाकडून आहे? आमचं आहे का? कुठून आले? हा, प्रत्येकाला दिसावे. हे प्रत्येकाला दिसावे. आमेन. काय आले देवाकडून? अपार सामर्थ्य. अपार सामर्थ्य काय माहिती का? प्रेषितांची कृती अध्याय 1:8. सामर्थ्य. तुम्हाला सांगतो, धन कोणतं कमवायचंय? परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल. जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्हाला काय प्राप्त होईल? मातीच्या आणि तुम्ही यरूशलेमेत जगाच्या शेवटापर्यंत माझे साक्षीवान. हालेलुया. मातीच्या भांड्यामध्ये काय आहे? अपार सामर्थ्य. कुठून आलं? आणि ते सामर्थ्य कसं आलंय? जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल, सांगतोय. हालेलुया. मातीच्या भांड्यात काय आहे? देवाचा आत्मा, जे अपार सामर्थ्याचं धन आहे. कोणाला धन कमवायचं असेल तर हे कमवा. हालेलुया. पैसा नामक धनाच्या मागे जाल तर त्याच्या पैशासोबत तुमचा नाश. बायबलचं वचन सांगते, जास्त खोलात जात नाही, पण तुझ्या धनासोबत तुझा नाश हो. जादूगर शिमोन, बरोबर आहे, ऐकलंय कोणी? तो ना देवाची देणगी विकत घ्यायला पाहू इच्छित होता. पेत्राने हात ठेवला, पवित्र आत्मा भेटला. शिमोन म्हणतो, मलाही दे असं दान, मी तुला लागेल तेवढे पैसे देतो. काय करतो? पेत्र म्हणतोय, तुझं धन, तुझा पैसा आणि तू, तुझ्या बरोबर दोघे नाश हो. तो पैसा तो बरोबर नाश हो. आम्हाला या जगाची संपत्ती कमवायची नाही, आमच्या ख्रिस्ताची संपत्ती. या मातीच्या भांड्यामध्ये असीमित सामर्थ्य रूपी धन परमेश्वराने आधीच टाकून दिले आणि हे आम्ही कमवलेलं नाहीये, हे त्याची पराकोटी आहे. हालेलुया. मंडळी समजते? आमच्याकडे कोण आहे? आम्हाला पश्चातापी हृदय देणारा आमचा परमेश्वर आहे. आणि त्याच पश्चातापानंतर त्या पापाला परत बळी पडू नये म्हणून सहाय्य करणारा देवाचा आत्मा आहे. हे सामर्थ्य रूपी धन योहान 14:26, 15:26, 15, 16, 7, 16, 13 मध्ये असं सांगितलंय की मी जातो आणि सत्याचा आत्मा, कैवारी आत्मा, साक्ष देणारा आत्मा, गौरवाचा आत्मा तुमच्याकडे पाठवितो. तो आत्मा आम्हाला सहाय्य करतो की आम्ही पापी जीवनातून पवित्र जीवनात प्रवेश करावा. त्याचं नाव काय? काय नाव आहे? अच्छा, याचं काय नाव आहे? अच्छा, त्या आत्म्याचं नाव काय? आणि देव म्हणतो कोणाचं आहे? पहिला पत्रस 1:16. देव म्हणतो तुम्ही पवित्र व्हा, कारण मी तुम्ही पवित्र असावे, कारण मी पवित्र आहे. हा, शास्त्र आमचं पवित्र, पवित्र आत्मा पवित्र. देव म्हणतो मी पवित्र आणि तुम्हाला काय व्हायचंय? हालेलुया. आमच्याकडे 3 माध्यम आहे भाऊ. एकच उपाय, कोणते डाग असू द्या, एकच उपाय. ते म्हणतात निर्मा वॉशिंग पावडर, किती घाण असू द्या, एकच वॉशिंग पावडर घ्या, घसा 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 रगडा रगडा, कार्यक्रम तमाम, सगळं शुभ्र. एकदाच बलिदान झालंय, पुन्हा पुन्हा पापासाठी बलिदान नाही. याच बलिदानामध्ये तुमचे सगळे पाप वाहून गेले. हालेलुया. परत तुमच्या पापासाठी कोणी बलिदान देणार? एक काफी आहे, गरज नाही दुसरीची. पण त्याच्यासाठी कंडिशन एक, की ते बलिदान आम्हाला पापाची क्षमा देतो, आम्ही रव पाप करायचं का? सुधार काय पाहिजे? झाडाच्या फांद्या छाटू, झाडाचं बुड उपटून फेका. पापाच्या झाडाच्या फांद्या छाटायच्या बंद. आज आम्हाला बुड उपटून फेकायचंय. परत त्या पापाच्या फांद्यात आम्ही पडलो, एका दिवसात कार्यक्रम होणार नाही. मुळ्या जिवंत राहते बा, कान देऊ नाही का? हा, ही गोष्ट खरी आहे. काही काही झाडांना अशी घाणेरडी सवय, मूळ जरी असलं थोडी लगेच फुटते. फुटत का नाही? वरून तुम्ही छाटा, किती पार मुळापर्यंत छाटा, थोडी जागा द्या त्याला फक्त घुसायला, निघालं वर आहे ना.
काय करायचं आम्हाला? रोज या गोष्टींना देवाच्या समोर ठेवायचं, रोज देवाचे सहकार्य घ्यायचंय, रोज देवाला मदत मागा आणि देव रोज एक 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 गोष्टीतून तुम्हाला स्वतंत्र करेल. हालेलुया. रोज रोज एका दिवसात बदल होणार नाही. समजा की आज 25 पापा आज वेदनातन चालू आहे रोज, समजा एका दिवसातून पश्चाताप पाहू शकता 1000 पापांचा, पण एका दिवसात 1000 पाप बंद व्हायचे सुटणार नाही. कांदे नाही का कोणी सांगत असं तर ध्यान देऊ नका. एका दिवसात 1000 पापांची सवय मारणार नाही, पण रोज मारा. काय करा? रोज मारा. आज निश्चय करायचं, सकाळी उठलं प्रभूशी बोलले प्रभू म्हणलं बाकीचं जाऊ दे, पण माझ्यावर जास्त प्रभाव ज्या गोष्टीचा आहे ना, मग तुमच्या कोणा व्यभिचाराचा असेल, कोणा वासनांचा असेल, कोणा चोरीचा असेल, कोणाचं वाईट नजरेने पाहायचं असेल, कोणाचं काही असू शकतो, खोटं बोलायचं असेल, चुगल्या लावायचं असेल, या फेजमध्ये चुगल्या निंदा जास्त येते है ना, तो असेल, उठा उठा प्रभूशी बोला, प्रभू आज मी निर्णय घेते, प्रभू मला सहकार्य कर, मला मदत कर, मी आजपासून चुगली बंद. साऱ्या दिवस तुमच्या त्या बुद्धीशी देवाच्या आत्म्याच्या द्वारे बोलत राहा, मला चुगली करायची नाही, कोणी काही सांगू करायचीच नाही, मुख उघडायचं नाही, उघडायचं ते वचन बोला, उघडायचं ते वचन बोला, मला चुगली करायची नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. आज तयारी करा. एका दिवसात चुगलीचा कार्यक्रम होणार नाही, झाला तर चांगलीच गोष्ट आहे, नाही झाली तर दुसऱ्या दिवस तिला द्या, तिसरा द्या, जमलं तर हप्ता द्या, पण चुगली बुडापासून उकडून फेका. परत हप्त्यानंतर येता कामा, मग पुढचं पाप घ्या. म्हणजे असं नाही का सगळे पाप मोजीत बसा, नाही तर मग आयुष्य बापा मोजण्यातच जात. पण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही सोडून दिले, पण काही आत्मिक गोष्टींचा प्रभाव आहे. आत्मिक मी कशासाठी म्हणतो का, तो विचारांचा खेळ आहे, तो कल्पनांचा खेळ आहे, तो भावनांचा खेळ आहे. हा शरीराचा नाही, शरीराने कोणाला मारायला जाते, पण मला त्याला माराविषयी डायरेक्ट असं वाटतं खून करावा त्याचा. तर शरीराने खून करताय का कोणी, पण एखाद्याचा दुश्मन दिसला असं वाटतं त्याला खुपसून टाकू का काय, पण हे पुढे चालू आहे, त्याच्यामुळे तुमच्यावर कोणती कंप्लेंट होणार नाही. काळजी घ्यायचं काम पुढे चालू आहे. मन कोण जाणतं? बाकीचे जाणता का? पोलीस केली जायला मन कळत आहे का? त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं, पण जो जाणतोय त्याच्या पुढे मनाला चांगलं करायचा प्रयत्न करा. जे आम्ही शरीराने नाही करत ते मनाने काबर करून पापी ठरायचं. गॉट इट? समजतंय? आम्ही जे शरीराने करत नाहीये, वासना आज इतके व्यभिचाराच्या लतमध्ये फसले जवान पोरी, मनाने करताय का काही जाऊन, शरीराने करताय का जाऊन? जर का अप्सरा समोरून आली, माणूस पडला ना भाऊ, ही हा जोक म्हणून भारी आहे, पण ही सत्य घटना आहे. नाहीये तुम्हाला जे जरा म्हाताऱ्याचं काम नाही, खरंय का नाही? नसेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही मला परत बोलूच नका, पण आपलं काम आहे सडी तोड सांगून जाणं. या तुमच्या फायद्याचं नाही घ्यायचं, तुमच्या तोट्याचं, तुम्ही ठरवा तुम्हाला काय घ्यायचं. हे दोन्ही तुमच्या समोर ठेवले, जे घ्यायचं ते घ्या. समजतंय तुम्हाला? जो मत्तै शुभवर्तमान अध्याय 6 वचन 22 म्हणतो, एकदा काढा. आमचा विषय फार दुर्लभ होता, आम्ही कुठे चालू आम्हालाच माहित नाही, देव कुठे घेऊन चालला, पण ऐका तुमच्या फार फार गरजेचं आहे. इथं जर आम्ही सक्सेस ठरलो ना ह्या गोष्टीमध्ये, ते दुष्ट फिस्टे सैतान फेतान काय ते काय करणार आहे. 6:22 हा डोळा. अच्छा मग व्यभिचार कशाने होतो? पाहतो ना आम्ही, चांगलं दिसले, लालच कशाने उत्पन्न होते? अरे बाप रे, याच्या 4 व्हीलर गाडी आहे, हा 3 लाख रुपये झाले टमाट्याचे, त्याचे फळ पाहिजे त्याच्या टमाट्याला किती, आपले झाड पाय बरं कसे. त्या दिवाळीला या बाईनं 3,500ची साडी घेतली, तुम्ही मला 500 दिले. बरं साडीच्या कल्पना आली का नाही? हिने काय केलं, तिच्या प्रयत्न साडी पाहिली नाही तर तिला साडी घालून पाहिजे, गडबड कुठे झाली? हालेलुया. काय पाहिलं? आम्ही डोळ्यांनी पाहिलं का बाईने 3,500 साडी इतकी भारी दिसत होती, इतकी भारी दिसत होती. बाई दिसायला कशी असते, पण साडी तिच्यावर, समजते? साडी तिच्यावर कशी दिसते, एक नंबर. हालेलुया. समजा काय आमचं इंटेन्शन काय? आम्ही डोळ्यांनी जे पाहिलं त्याच्यातून लालच उत्पन्न झालं, आम्ही डोळ्यांनी जे पाहिलं त्याच्यातून भावना उत्पन्न झाल्या, आम्ही डोळ्यांनी जे पाहिलं त्याच्यातून व्यभिचार उत्पन्न झाला, आणि मी इथंच फसलो. जसा डोळा शुद्ध नाही, प्रभू म्हणतो वाचा, तुझे डोळे निर्दोष असले तर सर्व शरीर प्रकाशमय होईल, पण तुमचे डोळे दोषपूर्ण असले तर तुमचे संपूर्ण शरीर अंधाराने भरून जाईल. हालेलुया. आमच्या डोळ्यात जर दोष आहे तर आमचं शरीर कसं आहे? अंधारलेलं. प्रभू म्हणतो मी तुम्हाला अंधारलेल्या जगातून दिव्य प्रकाशात आणलं. आमच्या या दोन्ही डोळ्याने गडबड केली, आम्ही प्रकाशन परत अंधारात आलो. हालेलुया. समजतंय? इथून बंद करा. तुम्हाला माहिती इपिस्कारांच्या पत्रामध्ये ना आम्हाला उद्धाराचा टोप दिलाय, आहे माहिती तुम्हाला? उद्धारच म्हणते ना मराठीत, उद्धाराच आहे ना, उद्धाराचा टोप दिलाय. इथून वरती टोपाचं काम आहे, बरोबर आहे? कान जागतो, नाक जागतो, तोंड जागतो, डोळे जागतो, शेवटी 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 सगळ्या शेवटी आमचे विचार जागतो. उद्धाराचा टोप आमची सुरक्षा करतो मानेच्या वरच्या सगळ्या अवयवांचं. काय नाही बुरा मत, अबुरा मत.
ते 3 माकडे तुम्हाला माहिती आहे ना. हालेलुया. फार कामाचे आहे. जे कावाला त्यांना नाही कावाला त्यांच्यासाठी काहीच नाही. ज्याला कळलं 3 माकडांनी काय काम केलं होतं त्याच्या कामाचं आहे. आणि हे आम्हाला कळलं ना, कोणाचं वाईट ऐकू, कोणाविषयी वाईट बोलू, काही वाईट पाहिजे गरज आहे का? 3,500 साडी घेतली. तुला काय करायचं? आपली 500ची बोलली, डोक्याला ताण नाही. ती रमण 33,000ची गाडी सांभाळत घाल बरं. टाप आहे का तिची वाली? तुम्ही घाला 500 साडी, 17 बार 500 साडी दिसत 3,500ची एकदा दिसेल. कोणती कामाची आहे? हा, मग त्याच्यात आनंद माना. गरज नाही आम्हाला 3,500 साडीची. आमचं काम 2 व्हीलर भागते, गरज नाही आम्हाला 4 व्हीलरची. आमचं काम ह्या शेडमध्ये भागतं, एवढी नॅचरल हवं, आम्हाला गरज नाही एसीची. खाली बसून स्वार्थ ऐकतो, गरज नाही खुर्च्यांची. गरज आहे का? फरचीवर झोपेची गरज आहे का गादीची? कशाला ह्या संसाराच्या चिंतांमध्ये पडायचं? ज्यांनी चोच दिली त्यांनी चारा दिला, माहिती आता जन्माला आलं लग्नाची चिंता आज कायला करता? बरं, त्याच्या लग्नापर्यंत तुम्ही टिकाल याची गॅरंटी का? हाय गॅरंटी कोणाकडे असेल तर त्यांनी बोलताला आम्ही सगळे पैसे देतो पोराच्या लग्नाला, आजपासून 60 वा. अरे समजते आम्हाला उद्या काय होणार याची गॅरंटी नाही. 25 वर्षाने पोराचं लग्न करायची चिंता आज पडली. पोर जन्माला आली, झाला खाऊन जाणार म्हणून. ज्या गोष्टी तुमच्या मनावर, तुमच्या विचारांवर, कल्पनांवर ज्या गोष्टी घात करताय त्यांच्याविषयी सावधान. तुम्ही शरीराने 90% लोक, 90% ख्रिस्ती समाज, 90% ईश्वर विश्वासारे लोक शरीराने पापात नाहीये, पण याच्यात उलट मला 90% लोक मनाने पापी आहे. कशाने पापी आहे? मनाने पापी आहे. मग ते जे मनाने पापी आहे प्रेम कशाने करते? मला तुम्ही कोणी पण तुमच्यामध्ये हुशार असेल ना, त्याला मी माझी 4 व्हीलर बाहेर उभी बक्षीस देणार आहे डायरेक्ट. माझ्या एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं, मला फक्त प्रेमाचं चित्र काढून दाखवायचं. पुढे रे चावी इथं ठेवून दे. ज्याला ज्याने प्रेमाचं चित्र काढून दाखवलं त्यांनी चावी उचलायची इडून. सगळ्यांसमोर खोटं बोलायचं काय काम नाही, खेळायला चालू. फक्त प्रेम, दिल नाही काढायचंय. दिल म्हणजे हार्ट म्हणजे प्रेम नाही. हार्टला, हृदयाला हृदयच म्हणतात, त्याच्यामध्ये प्रेम असतं. मला सांगा, प्रेम चित्र आहे का? तुम्हाला म्हणलं बाटली तर बाटली आहे, मोबाईल तर मोबाईल आहे, बायबल तर बायबल आहे, हे बंधू भगिनी ते काय चष्मा तर चष्मा आहे, कपडे तर कपडे. प्रेम काय? कोणी सांगाल मला प्रेम काय? तुमच्या मनाला विचारा ना. तुम्हाला सांगितलं केळाचं चित्रकार काढलं, तुम्हाला सांगितलं चिकू चित्रकार काढलं, वचन लिहिलं, मला प्रेमाचे चित्र काढून दाखवा कोणी. 17 लाखाची गाडी तुम्हाला डायरेक्ट फुकटमध्ये, फक्त प्रेम काढून दाखवायचं मला. आनंद काढून दाखवा, धीरज काढून दाखवा. किती पीएचडी कोण असेल तो घेऊन या, प्रेमाचे चित्र काढ बाबा. तो पुरा हार्ट काढून देईल. हार्ट मध्ये कसे धाक 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 कसे खालीवर खालीवर खालीवर. आता कम्प्युटर पाहतो ना आपण 80 मध्ये राहत होतो, कसं त्याच्या खालीवर खालीवर, किती जोरा श्वास घेतो, किती हळू घेतो, किती कमी पडला, किती जास्त वरून द्यायचंय, सगळं द्यायचं ते. पण त्याच्यात प्रेम दिसतं का चित्र? कधी मोबाईल प्रेम पाहिलंय का? प्रेमाचं चित्र पाहिले, आनंदाचं चित्र पाहिलंय का कधी? टीव्हीवर कधी बातम्यांमध्ये कुठं एखाद्याने लई प्रेम केलं, मला दाखव काढून. मला आहे ना जवान, आय लव्ह यू, दाखव मला प्रेम काय. बायबल म्हणतात देव प्रेम आहे. ज्याला कोणाला प्रेम जाणायचं त्यांनी देवाला जाणार. देव प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी तो क्रूसावर बलिदान गेला. समजतंय? समजते. 17 लाखाची गाडी वाचली प्रभू तुझ्यामुळे. फक्त वाचली का नाही? वाचली. चिल्ले पिल्ले वाचली का नाही? तुम्हाला सगळ्यांना बक्षीस आपल्याकडे. वाचली का नाही? हालेलुया. आणि काय थंडावलंय? काय थंडावलं? देव कुठं म्हणलं का गाडी थंडावली, वचन थंडावलं? म्हणलं का शरीर एखाद्याचं थंडावलंय? काय थंडावलं? प्रीती आत्मिक अनुभव आहे, शरीराशी काही संपर्क नाही. जे म्हणले ना तुझ्यासाठी मी सूर्य चंद्र तोडून आणतो, एकदा आणच म्हणा, मग मी तुझीच. हालेलुया. हसता हसता जाऊ, सोपं जातं समजायला. समजतं ना? हे सगळं खोटं. या जगाचं प्रेम, या जगाचं प्रेम खोटं आहे. संपुष्टात येणारं प्रेम आहे. तुमचा कोण फायदा आहे त्यावर प्रेम आहे, तोटा असू द्या. काळजी बायको नवऱ्याच्या आधी पताखाली म्हणते ना मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे. आज फक्त साडी नाही जाऊ दे, मग गोंधळ पहा. प्रत्येक घराची कहाणी आहे, सगळे तुम्हाला माहिती. सगळ्यात अनुभव हे लोक सगळ्यात जास्त सुंदररित्या हे प्रेम सांगू शकता. काय खरंय का खोटंय? लग्नाच्या दिवशीचा वायदा आणि आजचा वायदा काय आहे का नाही? याने तुमच्या सगळं केला होता ना? केला का नाही? आहे ना गडबडी थोडीशी? हे जे सगळं आमच्या डोळ्याला दिसतं हे काय आहे? नष्ट होणार आहे. पण देवाचं प्रेम, देव स्वतः प्रेम आहे, अमर आहे, न संपणारं प्रेम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे जे दुसऱ्यांदा जन्माला आले, एक तर एकदा मरतील शरीराने, नाही तर ते बदलले जातील, त्यांच्यासोबत प्रेम जाणार आहे. हालेलुया. काय जाणार आहे? पैसा नाही, गाडी नाही, बंगला नाही, साडी नाही, काहीच नाही. काय जाणार आहे? लाव, प्रेम.
आत्म्यामध्ये प्रेमाचा अनुभव जो तुम्ही जगावरती दाखवला, जो तुम्ही ख्रिस्तावरती दाखवला, ख्रिस्तानी प्रेम प्रगट केलं आमच्यावरती, की त्याने आमच्यासाठी क्रूसावर बलिदान दिलं. आम्हाला ख्रिस्तावरती प्रेम प्रगट करायचंय. योहान 14:15 म्हणतो, जो माझ्यावर प्रेम करतो त्याने माझ्या आज्ञा पाळावा. जो देवाच्या आज्ञा पाळतो तो देवावरची खरी प्रीती प्रगट करतो. हालेलुया, हालेलुया. आज 70% नाही, 99% लोकांचे हार्ट ब्रोकिंग आहे. दिलचं चिन्ह काढता आणि इकून तीर आणि इकून तीर. संबंध नको. दोघांमध्ये काय आहे? दिलाचा शिरच्छेद झालाय. हालेलुया. हे खोटं प्रेम आहे, याच्यात फसू नका. हे तुम्हाला अंतापर्यंत नेणार नाही. ते तुमचा अंत आधीच करून टाकेल. जर तुम्हाला ख्रिस्त कसाही करू द्या, पण ज्याला पश्चातापाचा ख्रिस्त नाही कळला ना, त्याच्यासाठी स्वर्गारोहण नाहीये. कांदेव नाही का? तुम्ही जुनं जीवन घेऊन नवीन जीवनात प्रवेश नाही करू शकत. मला सांगा, कोणी असं आहे का तुमच्यामध्ये का बा आता जी साडी घातली घरी जाऊन ही न काढता दुसरी परिधान करते? साडीवर साडी कोणी घालते का? कपडे ड्रेसवर ड्रेस घालणार कोणी? हाय एखादा कोणी? शर्ट घालेले परत एखादं घालतो, परत एखादं घालतो. रोज काढायचंच नाही, फक्त घालीत राहायचे. हाय कोणी? नाहीये ना? कोणी हाय अपवाद एखादा कोणी हाय? नाहीये ना? 100% नाहीये. आम्ही त्या दिवशी तेच केलं. आम्ही ज्या दिवशी ख्रिस्ताला परिधान केलं, त्या दिवशी आम्ही ख्रिस्ताला परिधान केलं. त्याला परिधान करण्याच्या आधी आम्ही अमोलला मारून टाकलं. मी जो जुना होतो तो मी मरण पावलो, म्हणून मी ख्रिस्ताला परिधान करू शकलो. गलतीकरांच्या 14व्या अध्यायामध्ये 26-27 वचनामध्ये जेव्हा आम्ही पाण्यामधून जातो ना आणि डुबकी मारून वर येतो ना, तेव्हा त्या पाण्यामध्ये आम्ही जुनं मनुष्यत्व सोडून देतो आणि आम्ही ख्रिस्त परिधान करतो. आम्ही आज ख्रिस्त परिधान करतो आणि ख्रिस्त आम्हाला पश्चाताप शिकवतो. ख्रिस्त आम्हाला प्रेम शिकवतो. ख्रिस्त आम्हाला क्षमा शिकवतो. ख्रिस्त आम्हाला नम्रता शिकवतो. ख्रिस्त आम्हाला दिन बनायला शिकवतो. आणि हे स्वर्ग राज्याचे गुड रहस्य. एक वचन वाचू आणि आपण शेवट करू. चालेल? चालेल? कोणाला स्वर्गात जायचंय? मला हात पाव द्या बा. कोणाकडे आशा जिवंत आहे? एखादा नसेल, अपवाद असेल तर मग सांगायचं बंद करायला. जायचंय सगळ्याला नक्की? मी म्हणतो म्हणून नाही बरं का? हा, तुला जाणार आहे 100%. मत्ते शुभ वर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि 3रं वचन आपण वाचू. धन्य आहे ते जे आत्म्याने नम्र आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. हालेलुया. कोणाला स्वर्गात जायचंय? अरे बापरे, इकडे सगळे गडप. वचन वाचलं गडप झाले. आधी काय होते? कोण जाणार स्वर्गात? जे नम्र आहे, जे दीन आहे, जे पश्चाताप करणारे आहे, ते लोक स्वर्गाचे रहिवासी. धन्य आहे ते जे नम्र आहे, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. सॉरी, दीन आहे ना? धन्य आहे ते जे दीन आहे, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आणि खाली 3रं उलट, ते पृथ्वीचे अधिकारी. जे नम्र आहे ते कोण आहे? 3रं वचन. 3रं नाही, 5चं 5. हा, धन्य आहे ते जे सौम्य आहेत, कारण ते पृथ्वीचे वतनाधिकारी आहेत. सौम्य हिंदीमध्ये नम्र आहे. सौम्यता काय आहे? नम्रता आहे. धन्य आहे ते जे सौम्य आहे आणि म्हणजे नम्र आहे, ते पृथ्वीचे अधिकारी होतील. आणि धन्य आहे ते दीन आहे, ते स्वर्गाचे अधिकारी होतील. मग आता मला सांगा की इथं समजा तुम्हाला पुढच्या वर्षी अमेरिकेला जायचंय, तर अमेरिकेचा गोंधळ काय माहिती का? तिकडे ना आपल्याकडे ना 4 व्हीलर चालवायची असली तर आपली स्टेरिंग उजव्या साईडला आहे. अमेरिकेत उलट आहे, त्यांची स्टेरिंग डाव्या साईडला आहे. माहिती तुम्हाला? त्यांच्या गाड्यांची स्टेरिंग डाव्या साईडला आहे. भारताच्या गाड्यांची स्टेरिंग उजव्या साईडला आहे. पण आता पुढच्या वर्षी तुमची पुढच्या 30 वर्षासाठी रवानगी आहे ना अमेरिकेत होणार आहे. तुम्ही मला सांगा, तिथे तुम्हाला जॉबवर याच्या त्याच्याला गाडी वापरायची, तुम्ही उजव्या साईडची गाडी तर चालवित राहणार का काहीतरी प्रयत्न करणार? काही डावी शिकायची? मला प्रयत्न कराल ना? का तिकडे जाऊन मी डावीवर बसायचो आणि आपल्याला त्यांच्याकडे डाव्या साईडनं चालायचे, आपल्याकडे उजव्या साईडनं चालायचंय. उलटा गोंधळ होईल ना? आम्हाला काय करायचंय? अमेरिकन सिटिझनशिप घेण्याआधी, म्हणजे अमेरिकेचं नॅशनॅलिटी काय म्हणते त्याला, रहिवासी पद घेण्यासाठी आम्हाला तिथल्या सगळ्या सूचनांचं पालन करायला लागेल की नाही? लागेल ना? अमेरिकेला जायचं तर मला डाव्या साईडची गाडी शिकायला लागेल ना स्टेरिंग वाली. मला उजवी साईड चालेल का? नाही चालेल. मी डावी चालून दाखवली तर अमेरिका आरटीओच्या मला लायसन भेटेल. उजवी चालवल्या उचकून देतील मला. बरोबर का नाही? मग डावी गाडी चालवण्यासाठी मी विशेष प्रयत्न आधीच करीन का मला डाव्या साईडच्या गाडीची स्टीरिंग पकडून डाव्या साईडच्या रस्त्याने चालता आलं पाहिजे. समजतंय? मला इथं पृथ्वीवर प्रभू अधिकारी का बनवायचे होते माहिती आहे तुम्हाला? मला म्हणजे आपल्या सगळ्यांना जे नम्र का करू इच्छित माहिती आहे का? स्वर्गात आल्यावर तुम्ही घमंड करू नये. त्याच्या आधी मला काय करायचंय? जो परमेश्वर पवित्र आहे तिथं
तो पवित्र आला इथं का तर पापाला पवित्र करेल, का तर त्याला पवित्र ठिकाणी न्यायचंय, म्हणून त्याने ठिकाण गलिच्छ करण्यापेक्षा तो म्हणतो मी जातो तुला पण इथं सुधारतो मग तुला वर घेतो. हालेलुया. जर इथं नाही सुधारलं तर तो म्हणतील माई मी जातो तू खालीच राह. आपली रवानगी होणार. डाव्या साईडची गाडी जर नाही शिकलो तर आम्ही का तुम्हाला घेणार, ती घेईल पण बिगर गाडी चालवायची, गाडी घ्यायची असं पहिले लायसनला गाडी चालवून दाखवायची. मग मला सांगा आम्हाला स्वर्गीय सिटीजनशिप नाही स्वर्गात जायचंय, रहिवासी पद आम्हाला स्वर्गाचं पाहिजे ना, लय हातवरती होते आता जायचं स्वर्गात. हा मग आम्हाला तिथले कार्यक्रम इथं शिकले पाहिजे का नाही. तिथं काय होतं माहिती, 24 तास आराधना. तिथं कधीच पाप होत नाही, तिथं कधी निंदा होत नाही, तिथं कधी शिवीगाळ होत नाही, तिथं द्वेष नाही होत, तिथं घमंड नाही होत, तिथं गर्व नाही होत, तिथं छळ नाही होत, तिथं कपट नाहीये, तिथं व्यभिचार नाहीये, तिथं चोरी नाहीये, तिथं खून नाहीये. मला सांगा पवित्र आत्मा तुम्हाला सगळ्यांना आपल्या सगळ्यांना या सगळ्या गोष्टीतून काढून तिथलं जे आचरण ते इथं शिकवायला आलाय. इथं जर शिकलं ना तर तो तिथे घेऊन जाईल. कांदेव नाही का रे बाबांनो. जर इथं ते नाही शिकलो आम्ही इथं वागायला शिवाय देतच राहिलो तर पवित्र आत्मा येणार नाही. समजतंय तुम्हाला, समजतंय का नाही. फार सोपं आहे समजायला. तिथलं जे काही कार्य आहे, तिथं जे काही होतंय, जे काही चालतंय, जो आनंद आहे, जे प्रेम तिथं आहे ते आमच्यामध्ये इथं आलं पाहिजे. म्हणजे आम्ही तिथं जायच्या लायकीचे होऊन जाऊ. याच्यासाठी पश्चाताप करणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. समजलं सगळ्यांना. मग आपण आता प्रार्थनेत जाऊ. सगळेजण पश्चाताप करायला तयार आहे. जे काही थोडं जरी असलं ना प्रभू म्हणतो थोड्या गोष्टींमध्ये विश्वास योग्य आहे, म्हणजे मी तुला मोठ्या गोष्टींमध्ये अधिकार देतो. हालेलुया. मग आम्हाला थोड्या गोष्टी या चुकीच्या द्या सोडून द्या. आणि आतापासून एक गोष्ट जी तुम्हाला सांगितली करायला सुरुवात करा. नाही होते ना एखादी गोष्ट राहू तिच्यामध्ये बसा, राहू प्रभूपाशी बसा. समजतंय. जेणेकरून तुमची ती घाणेरडी सवय मोडेल आणि तुम्ही प्रभूची चांगली सवय लावा. प्रार्थनेची सवय, वचनाची सवय. हालेलुया, हालेलुया. समजलं सगळ्यांना. देव तुम्हाला खूप आशीर्वाद करू. आपण प्रार्थनेत जाऊ.